सर काय सांगाल, आज मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला, काय सांगाल मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला, एकूणच काय? हा अर्थसंकल्प देवाभाऊने खऱ्या अर्थानं राज्यातल्या बळीराजाला समर्पित केला आहे असं मला वाटतं. कारण शेतकऱ्याच्या दृष्टीनं अनेक ऐतिहासिक निर्णय झाले. 2 लाखापर्यंतची कर्जमाफी असेल, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला 50,000 रुपयेपर्यंत स्वानुग्रह असेल, मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजना असेल, त्याचबरोबर या ठिकाणी पायाभूत सुविधा शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करण्याच्या दृष्टीने घेतलेले अनेक निर्णय असतील, शेतीला जे जोडधंदे आहेत, मत्स्यपालन असेल, कुक्कुटपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, याला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चालना दिली. कृषीच्या मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता योजना लागू करून खऱ्या अर्थानं शेतकरी हा जगाच्या पातळीवरती शेतीमध्ये टिकला पाहिजे, त्याला शेतीचं नीटनेटकं नियोजन करता आलं पाहिजे. या दृष्टीनं कृषीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेला सुद्धा चालना देण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणून मला वाटतं की बळीराजाच्या दृष्टीनं हा ऐतिहासिक अर्थसंकल्प 2 लाखांपर्यंत सरकारने ही कर्जमाफी दिली आहे. तसंच पात्र शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी देण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी देण्यात आली आहे. काय सांगा, शेतकऱ्यांना पूर्णपणे दिलासा मिळाला आहे? कसं आहे की या कर्जमाफीतून कोरडभाऊ शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी याला मोठा दिलासा मिळणार आहे. आणि राज्यामध्ये आत्महत्या आहेत त्या कोरडभाऊ पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आणि म्हणून मला वाटतं की महाविकास आघाडी सरकारच्या काळात 2च लाख होतं, त्याने तर सगळा सातबारा कोरा करू म्हटलेले होते. परंतु आम्ही शब्द दिला होता शेतकऱ्याला कर्जमाफी देणार, तो शब्द खऱ्या अर्थानं सार्थ ठरवला आणि देवाभाऊनी दाखवून दिलं की हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणानं उभा आहे. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पाला कडाडून विरोध केला, काय सांगा? विरोधकांचं काम आहे चांगल्याही कामाला विरोध करायचा आणि वाईटही कामाला विरोध करायचा. मग तिने विरोध नाही केला तर मग विरोधक आहे समजायचे कसे? विरोध केल्याशिवाय ते विरोधात आहेत समजत नाही. त्यांनी नेहमी असंच विरोधात राहावं आणि विरोध करावा. शेतकऱ्यांना न्याय नाही मिळणार आहे असं म्हणतात. त्यांच्या काळामध्ये कोरोनाची घोषणा आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. या फक्त घोषणा आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या काळामध्ये कोरोनाची लाट आली, शेतकऱ्याला कोरोनाच्या हवाली करून मोकळे झाले, 1 रुपयाची सुद्धा तिने मदत केली नाही. या सरकारनं अतिवृष्टीमध्ये महापुरामध्ये शेतकऱ्यांना मदत केलेली आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरवरती त्यांच्या काळामध्ये रुपया खर्च झाला नव्हता. आज दुष्काळ भागाला पाणी देण्याचा असेल, नदी जोड प्रकल्प असतील, ही सगळी शेतकऱ्याच्या संबंधित अनेक योजना हातामध्ये घेण्याचं काम या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद सर. तर एकूणच आपण सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मांडलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांसाठी न्याय देणार आहे. शेतकऱ्यांना देखील या अर्थसंकल्पातून दिलासा मिळाला आहे अशी भावना यावेळेस आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे. तर मी जान्हवी जाधव, कॅमेरामॅन आसिम यांच्यासह मुंबई.